जय हरी. एकादश स्कंध भाग 123. 8व्या अध्यायामध्ये यदू आणि अवधूत यांच्या संवादातून आपण अवधूतांनी केलेले 24 गुरु त्याबद्दल माहिती घेतोय. त्यातला आता 16वा गुरु तो म्हणजे मृग अर्थात हरिण. नाथांच्या काळी तमाशांचे बंड फार बोकाळले होते. गायन विद्या अगदी हलक्या लोकांमध्ये पसरल्यामुळे कलावंतिणी उत्तम गात असत, पण त्याचबरोबर त्यांचं उत्तान शृंगारिक हावभाव लोकांना बुद्धिभ्रष्ट करत. हे असले गाणे साधकाने कटाक्षाने टाळावे असं नाथांचं सांगणं आहे. नादाला भुलून हरिण बिचारा वेडापिसा होतो आणि जाळ्यात अडकतो. त्याचप्रमाणे ग्राम्य लोकांच्या अश्लील गोष्टी आणि ग्राम्य स्त्रियांची शृंगारिक गाणी ऐकून माणूस भ्रष्ट होतो. वेश्यांचं गाणं ऐकून माणूस फशी पडतो, म्हणून साधकानं ते टाळावं. हरिकीर्तनामध्ये सहज आलेलं भक्तिगीत मात्र परमार्थासाठी म्हणून ऐकावं. ज्यात भगवंताचं नाम नाही ते गाणं ऐकू नये. हरिण हे गाणं किंवा श्रवणासाठी तो भुललेला असतो आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू होतो. अर्थातच साधकही जर या हरणाप्रमाणे जर भुलला तर त्याचा मृत्यू निश्चित आहे, म्हणजे त्याचा अधोगती ही निश्चित आहे. हे सगळे गुरु कुणासाठी सांगितले तर साधकांसाठी सांगितलेले आहेत. त्यानंतर 17वा गुरु मीन. मीन म्हणजे मासा. खाण्याचा म्हणजे आहाराचा आणि माणसाच्या वृत्तीचा फार निकट संबंध आहे. अन्नानं शरीर धारणा होत असल्यानं शरीरातील देहबुद्धीचा विकार अन्नावर अवलंबून असतो. शरीराच्या आणि मनाच्या परस्पर क्रियाप्रतिक्रिया अंतःस्रावी पिंडांच्या स्त्रावावर फार अवलंबून असतात असा प्रत्यक्ष अनुभव येतो. मला आठवत नाही, पण यापूर्वी आपण हा दृष्टांत घेतला का नाही माहिती नाही. जर घेतला असेल तर क्षमस्व, आणि घेतला नसेल तर नव्याने ऐकूया की आपण जे अन्न खातो, जैसा अन्न वैसा मन, हे जे आहे ना, अंतःस्रावी पिंडाचा स्त्राव पुष्कळ अंशी अन्नातील घटकांवर अवलंबून असल्यानं ज्या प्रकारचं आणि जितकं अन्न आपण खातो तितकं आपलं मन आणि विकार कमी जास्त प्रमाणात स्वाधीन राहतात. एकदा एका गडगंज श्रीमंताच्या घरी एक साधू रात्री मुक्कामासाठी होते. आता साधूच आहेत ते, म्हणून त्या गडगंज श्रीमंतांनी आपली तिजोरीची खोली आहे त्यामध्ये त्यांची व्यवस्था केली होती आणि ती तिजोरी उघडीच ठेवली होती. रात्रीतून या साधूंनी त्याच्याकडचं अन्न खाल्लेलं आणि ती तिजोरीमध्ये पैशांचे बंडलच्या बंडल होते, त्यांनी आपल्या झोळीत घातले आणि सकाळी निघून गेला. आता हा जो श्रीमंत माणूस आहे त्यांनी तिजोरी बघितली, रिकामी झालेली. सगळ्या नौकरांना उभं केलं, सगळ्यांना शिक्षा देणार. तितक्यात साधू महाराज परत वापस आले, कारण हा साधूंवर तर विश्वास घेणारा, साधूंवर विश्वास होता त्यामुळे अविश्वास घेणारा नव्हता. तो बिलकुल असं मनात सुद्धा त्याच्या येत नव्हतं की साधूंनी चोरी केली असेल, कारण ते साधू आहेत शेवटी. मग हे साधू वापस आले आणि म्हणाले, हे भल्या माणसा, हे तुझे पैसे वापस घे, पण पैसे वापस करण्यापूर्वी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. रात्री जो तू मला ज्या तांदूळाचा भात खाऊ घातला होतास ते तांदूळ कुठून आणले होते? तो श्रीमंत माणूस गडबडला, एकदम घाबरला. म्हणाला, का 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 काय झालं? ते म्हणाले, नाही तू सांग तर मला, कोणत्या तांदूळाचा भात खाऊ घातला होतास? तेव्हा तो म्हणाला, साधू महाराज मला माफ करा, पण ते चोरीचे तांदूळ होते. आणि त्यावेळेस साधू महाराजांनी सांगितलं, तुझ्या चोरीच्या तांदूळाचा भात माझ्या पोटामध्ये गेल्यामुळे माझी वृत्तीसुद्धा बदलली गेली आणि तुझे पैसे मी चोरीला घेऊन गेलो, चोरले गेले. आणि जेव्हा ते तू खाऊ घातलेलं अन्न माझ्या पोटातलं बाहेर गेलं तेव्हा माझी वृत्ती परत स्थिर झाली आणि मी हे जे भांडवल नेलं होतं, तुझे जे पैसे नेले होते ते मी आणून दिले. तू चोरीचा माल माझ्या पोटामध्ये घातला म्हणून तुझा माल मला चोरून नेण्याची बुद्धी झाली. अर्थात सगळं काही हे जसं आपण अन्न खातो ते विकार आणि मन
कमी जास्त प्रमाणामध्ये त्यावर स्वाधीन राहतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की सात्विक अन्नसुद्धा सात्विक मनोवृत्तीच्या माणसांकडून खायला मिळालं असता ते उत्तम. म्हणजे सात्विक अन्न आहे, पण आम्हाला वाढणारा किंवा शिजवणारा हा जर तामसी वृत्तीचा असेल, राजस वृत्तीचा असेल, किंवा त्याच्या मनामध्ये काही असे क्लेश, चिंता, दुःख, अहंकार हे जर असं शिजत असेल, मनामध्ये शिजत असेल, तर तो जो मनुष्य अन्न शिजवतो आणि जो मनुष्य ते वाढतो, त्या दोघांची वासना अन्नावर परिणाम करते. अर्थात हा परिणाम सूक्ष्म असल्यानं साधक वृत्तीच्या माणसालाच तो समजू शकतो. बरेचसे साधक साधन कालामध्ये स्वतः शिजवून खातात, किंवा कोरडी भिक्षा मागून ती शिजवून खातात, किंवा अत्यंत सात्विक गृहस्थाच्या घरचंच अन्न खातात. सध्याच्या हॉटेलच्या आणि विश्रांती भुवनांच्या युगामध्ये आहाराच्या शुद्धतेबद्दल काही सांगणं अव्यवहार्य वाटतं. म्हणून इतकं तरी सांगणं जरूर आहे की साधकानं जरूर तेवढंच, जरूर त्या ठिकाणीच, जरूर त्यावेळीच आणि जरूर त्याच्या हातचंच अन्न खाण्याची सवय ठेवावी. याला अपवाद एकच, तो म्हणजे सत्पुरुषाच्या घरचा आणि हातचा प्रसाद होय. तिसरी गोष्ट अशी की साधकाचं मन जसं जसं अंतर्मुख होऊ लागतं तसतशा त्याच्या अन्नविषयक आवडीनिवडी क्षीण होऊ लागतात. शरीर धर्माला अनुसरून त्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेला ती शमन करण्यासाठी तो आहार घेतो, पण अमुक हवं आणि तमुक नको अशी वासना त्याला होत नाही. त्याचप्रमाणे भूक लागली नसता एखादा चमचमीत आणि रसानं भरलेला पदार्थ समोर पाहिला किंवा त्याचा खमंग वास आला तरी तो खावा असं मनाला न वाटलं तर आपली खाण्याबद्दलची वासना थोडी क्षीण झाली असं खात्रीनं समजावं. नाथांनी आणि इतर संतांनी कामवासना आणि रसना माणसाला मोठं बंधन घालतात असं वारंवार सांगितलेलं आहे. ते आपल्या अनुभवानं अगदी खरं दिसतं. नाथ महाराज इथं म्हणतात की अर्थसंग्रहानं जीवघात, स्त्री संगानं अधपात आणि रसना लोलुपतेनं प्राणघात असे 3 प्रकारचे घात माणसाच्या जीवनात घडतात. रसनेची गोडी घातक कशी, तर रसनेला आमिषाची गोडी असते. त्या लालचीनंच गळाला लावलेला घास मासा गिळतो, लगेच त्यातील गळ टाळू फोडतो आणि तो अडकल्यावर मग तो मासा उगीच तडफडतो. ज्याचे जिव्हालोल्य जबर आहे त्याला फार दुःख भोगावं लागतं. पदार्थाची गोडी वरून उत्तम दिसते, पण तिच्यात रोगाचं मूळ गुप्त असतं. जिभेच्या चवीनं जे खातात त्यांना अनेक रोगाचा संभव होतो. रोगी माणूस हाल अपेष्टा भोगतो. रसना लोलूप माणसाला भगवंताची बुद्धी होत नाही. याचं कारण असं की इंद्रियांचा सजीवपणा सर्वस्वी खाण्यावर अवलंबून असतो. रसनेच्या द्वारा अनेक रस सेवन केले असता इंद्रियांना उन्मत्तता येते. इंद्रिय माजली म्हणजे दृश्यामध्ये जोरानं गुंतून पडतात. असा मनुष्य अर्थात भगवंतापासून दूर जातो. आहारा वाचून देह तर चालत नाही, पण तो घेतला की इंद्रिय समुदाय बलवान होतो. अशा पेचामध्ये रसना जिंकण्याचं मूळ रहस्य उमगलं तर सगळी दुःख लयाला जातात. काही साधक आहार वर्ज्य करून इंद्रिय जिंकतात, पण निराहारानं ती नुसती व्याकुळ होतात, जिंकली जात नाहीत. उलट खाण्याची वासना आत दबून राहिल्यानं रसनेला जोरच चढतो. तात्पर्य काय, तर उपासानं इंद्रिय जिंकली म्हणतात खरं, पण जिंकली म्हणणं खोटं आहे. निराहारानं रसनेला जोर चढतो. अन्न ग्रहण केल्याबरोबर इंद्रिय ताजीतवानी होऊन पुन्हा आपल्या भोगाच्या ठिकाणी जोरानं जागी होतात. म्हणून रसना मुळात जिंकली नाही तोपर्यंत जितेंद्रिय म्हणून असं खोटं खोटं म्हणून घेणं आहे. जेव्हा रसना जिंकली जाते तेव्हाच विषयांची वाट मोडते. सगळ्या गोडींना गोडी देणारा आत्माच आहे. त्याला जो गोडीनं चिकटतो त्याची रसना वश होते. त्याला रस अपाय बाधत नाहीत.
खाण्याच्या पदार्थातील गोडी आणि रसनेतील गोडीची जाणीव ही दोन्हीही एकरूप झाली की रसना संपूर्ण जिंकली असं समजावं. ज्यानं रसना जिंकली तो परमानंदाचा सोहळा भोगतो. यानंतर 18वा गुरु केला तो पिंगला वेश्या. पिंगला वेश्येचं वर्णन करण्याचं निमित्त करून नाथांनी सामान्य मनुष्याचा परमार्थ मार्ग सांगितला. देहातून सुख घेण्याची वृत्ती जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणात जागी असते तोपर्यंत त्याचं मन भगवंताकडे लागणं शक्य नसतं. यासाठी प्रथम दृश्याची आसक्ती कमी होणं जरूर असतं. ती आसक्ती कमी होण्यास माणसाला खरा पश्चाताप व्हावा लागतो. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अनुतापाला तीर्थाची उपमा दिली आहे. अनुतापाला 2 बाजू असतात. आजपर्यंत करायला हवं होतं ते आपण केलं नाही याचं मनापासून वाईट वाटणं ही एक बाजू, तर भगवंत प्राप्त होण्यासाठी विवेक वैराग्याचा अभ्यास करणं ही दुसरी बाजू होय. पिंगलेला जो अनुताप झाला तो आशाभंगापायी झाल्यानं त्याच्यातून देहभोगाबद्दल उदासीनता आणि भगवंताबद्दल आतुरता आपोआप उत्पन्न झाली. स्वतःच्या दोषांची अत्यंत तीव्र जाणीव होऊन आपण मोठे पतित आहोत असं मनापासून वाटणं हे आत्मज्ञानाचं प्रवेशद्वार आहे. पतितपणाच्या या जाणीवेमधून आत्मानात्म विवेक सहज अंकुरित होतो आणि माणूस केवळ भगवंतासाठीच जगण्याचा निश्चय करतो. भगवंतासाठी जगायचं म्हणल्यावर माणसाचं मन विकारांपासून दूर पळतं आणि इंद्रिय भोगांना कंटाळतं. त्यामध्ये भगवंताच्या स्मरणाचा अभ्यास ठेवला म्हणजे मन आपोआप अंतर्मुख होतं आणि विषयांचे संकल्प विकल्प ओस पडतात. संकल्प विकल्पांचा पूर्ण निराश होऊन वासना शांत झाली की मन समाधीमग्न होतं. पिंगलेला हा अनुभव आला. आत्मसमाधीमध्ये रंगलेली ती पिंगला अवधूताची गुरु होऊ शकली. यामध्येच तिच्या वैराग्याचं म्हणजे निर्वासनतेचं महत्त्व आहे. म्हणून अध्याय संपवताना 25 ओव्यांमध्ये आशेपासून होणारा अनर्थ आणि निराशेपासून म्हणजे निर्वासनतेपासून साधणारे सच्चिदानंद पद नाथांनी वर्णन केलं आहे. नाथांच्या प्रचंड वाङ्मयामध्ये या 25 ओव्या वाङ्मय, साहित्य, भाषा आणि तत्त्वज्ञान या दृष्टीनं प्रथम क्रमांकात बसतात. यात शंकाच नाही. साधकांनी तर या नित्य पाठातच ठेवाव्या. याचा पुढील भाग आपण उद्याच्या भागामध्ये ऐकूया. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.